तर आपण आज डायरेक्टली ह्या चॅप्टरला सुरुवात करत आहोत आणि पहिला प्रॉब्लेम आज आपण यामध्ये पाहणार आहोत. प्रॉब्लेम नंबर 1 जो आहे तो थोडासा वेगळ्या पद्धतीचा पाहणार आहोत. त्यानंतर सोपे प्रॉब्लेमही मी तुम्हाला कसे सोडवायचे याविषयी सुद्धा मार्गदर्शन करेल. जो प्रॉब्लेम आहे तो दिसतोय आज तुम्हाला व्हिडिओमध्ये, त्याचा एकदा फोटो काढून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या, जेणेकरून तुम्हाला तो प्रॉब्लेम दिसेल. किंवा तुमच्याकडे जर पुस्तकं असतील तर पुस्तकामधून सुद्धा तुम्ही तो प्रॉब्लेम लिहू शकता आणि सोडवू शकता. दिलेला प्रॉब्लेम जो आहे तो आहे मकरंद आणि महेश. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो पहिल्या लाईनमध्ये सांगितलं इट इज अ 3:2. म्हणजे त्यांचा ओल्ड रेशो काय झाला 3:2. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. जे बॅलन्स शीट आपल्याला दिलं आहे ते कधीचं आहे 31 मार्च 2019चं आहे. म्हणजे आपलं अकाउंटिंग इयर 2018-19 आहे. लायबिलिटी साईड डाव्या हाताला दिसते, उजव्या साईडला तुम्हाला ॲसेट साईड दिसते. कॅपिटल अकाउंटमध्ये कॅपिटल बॅलन्सेस दिसतं ते, त्याच्यामध्ये तुम्ही नीट पहा की मकरंदचा बॅलन्स थोडा वरती लिहिला गेला आहे. हे पुस्तकामधील प्रिंटिंग मिस्टेक आहे आणि बऱ्याच ठिकाणी तुम्हाला आढळेल, पण तरीसुद्धा तुम्ही व्यवस्थितरित्या पाहिलं तर तुम्हाला या सगळ्या फिगर्स मिळतील. काही चुकासुद्धा आहेत, त्यासुद्धा वेळोवेळी मी तुम्हाला सांगत राहील. मकरंदचा बॅलन्स जो आहे तो 95,000 आहे, 95,000. महेश 1 लाख, क्रेडिटर्स 4,000 आणि बिल्स पेबल 3,000. ॲसेट साईडला तुम्हाला पहिली बिल्डिंग दिसते. बिल्डिंग आहे 72,000ची. प्लांट अँड मशिनरी 60,000. डेटर्स इनर कॉलम 42,000. लेस RDD 2,000. आणि आउटरला तुम्हाला रक्कम दिसते नेट अमाऊंट ऑफ डेटर्स इट इज 40,000. बँक बॅलन्स दिसतोय 20,000 आणि फर्निचरची अमाऊंट दिसते 10,000. प्रॉब्लेममध्ये पुढे सांगितलं ॲडजस्टमेंटमध्ये ऑन 1 एप्रिल 2019 मंगेश इज ॲडमिटेड फॉर हाफ शेअर ऑन द फॉलोविंग टर्म्स. म्हणजे अर्ध्या हिश्श्यासाठी मंगेशला आपण ॲडमिट करून घेतलेलं आहे ह्या पार्टनरशिप फर्ममध्ये आणि त्याला फर्ममधील प्रॉफिटमधील हिस्सा किती देणार आहोत, हाफ पार्ट. फर्स्ट ॲडजस्टमेंट त्याच्याविषयी, फर्स्ट टर्म त्याच्या ॲडमिशनविषयी आपल्याला काय सांगितली आहे. ही पेड ₹1 lakh ॲज हिज कॅपिटल अँड 40,000 ॲज हिज शेअर ऑफ गुडविल बाय RTGS. RTGS म्हणजेच बँक फॅसिलिटी असते, रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट, ज्याच्यामधून एका बँकेतून दुसऱ्या बँकेत किंवा एका कस्टमरकडून एका अकाउंट होल्डरकडून दुसऱ्या अकाउंट होल्डरकडे पैसा ट्रान्सफर केला जाऊ शकतो. अशाच पद्धतीची ही बँक फॅसिलिटी येथे दिलेली आहे आणि त्या बँकेच्या फॅसिलिटीनुसार मंगेशने RTGS करून 40,000 ॲज अ गुडविल अमाऊंट कॉन्ट्रीब्यूट केलेली दिसते आणि कॅपिटल अमाऊंट त्याने 1 लाख सुद्धा ही सुद्धा बाय RTGS दिलेली आहे 1 लाख रुपीज. म्हणजे टोटल त्याने 1,40,000 एवढी रक्कम फर्मला देऊ केलेली आहे. पुढे दिसतं प्लांट अँड मशिनरी रिव्हॅल्यूड ॲट 48,000. म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला कम्पेअर करायचं व्हॅल्यू, प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू जुन्या बिल्डिंगच्या, जुन्या ॲसेटच्या प्लांट अँड मशिनरीच्या व्हॅल्यूशी कम्पेअर करायची, तुलना करायची. ती दिसते आपल्याला 60,000 आणि नवीन व्हॅल्युएशन दिसते 48,000. म्हणजे 60,000 मायनस 48,000 12,000 12,000 एवढा डिफरन्स आपल्याला दिसतोय जो रिव्हॅल्युएशनला टाकला पाहिजे. मग आता ह्याच्यामध्ये डेप्रिसिएशन झालेलं दिसतंय, म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला याचं पोस्टिंग दिसेल. पुढे बिल्डिंग टेकन ओव्हर बाय मकरंद ₹1 lakh. बिल्डिंग टेक ओव्हर कोणी केली आहे, मकरंदने केली आहे. पण बिल्डिंगची व्हॅल्यू तुम्ही पहा 72,000 कधी आहे 31 मार्च 2019ला. आणि आज तो जेव्हा मकरंद स्वतः ती बिल्डिंग घेतोय त्यावेळेस त्याच्या व्हॅल्युएशनसाठी त्याने किती पे केलं, किती अमाऊंटला घेतली ती 1 लाख रुपीजला. म्हणजेच काय 72,000 जुनं व्हॅल्युएशन, नवीन व्हॅल्युएशन 1 लाख. या दोन्ही व्हॅल्युएशनमध्ये आपल्याला फरक जाणवतं. या अर्थी रिव्हॅल्युएशनला एक ट्रीटमेंट जरूर जाणार आहे आणि दुसरी ट्रीटमेंट ही तुमच्या मकरंद कॅपिटल अकाउंटला दिसून येईल. पाहूया ते पुढे.
देन पुढे दिलं आहे फोर्थ RDD टू बी इन्क्रीज्ड अप टू ₹4000. म्हणजे तुमचा जुना RDD जो आहे, तुम्हाला लेटर्स दिसत आहेत लेस RDD 2000, डेटर्स 42,000 लेस RDD 2000. म्हणून आता जो जुना RDD आहे तो 2000 होता, वाढला कितीने, तो 4000 झाला. म्हणजे कितीने वाढला असावा, 2000ने वाढलेला. त्यामुळे ह्या 2000चा फरक RDD इन्क्रीज्ड रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला दिसतात. म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला आपण याची फिगर टाकणार आहोत, त्याचं पोस्टिंग करणार आहोत. पुढे फिफ्थ ॲडजस्टमेंट दिसते, ओल्ड पार्टनर्स डिसाइडेड टू रिटेन हाफ अमाऊंट ऑफ गुडविल इन द बिझनेस. गुडविल जे आणलं आहे या मंगेशने किती रुपयाचं आणलं आहे, 40,000चं. त्यापैकी हाफ गुडविल रिटेन करायचं. म्हणजे हाफ गुडविलचं काय करायचं, तर हाफ गुडविल त्या मकरंद आणि महेश या दोघांनी डिस्ट्रीब्यूट करून वाटूनही घेतलेलं आहे हाफ अमाऊंटमध्ये. डिस्ट्रीब्यूट केलं त्यांनी एक दिलेल्या रेशोमध्ये 3:2 मध्ये. आणि त्यांनी वाटून घेताना मात्र त्याचं हाफ अमाऊंट जे त्यांनी डिस्ट्रीब्यूट करून घेतले होते त्याच्या हाफ अमाऊंट त्यांच्या डेबिट साईडला दिसतील. म्हणजे विड्रॉनची एंट्री जी आहे ती पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला होते आणि गुडविल डिस्ट्रीब्युशनची एंट्री जी आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला दिसते. द ओल्ड पार्टनर्स डिसाइडेड टू सॅक्रिफाईस इक्वली. आता मी जे सांगितलं 3:2 तो रेशो इथं ॲप्लाय होणार नाही, कारण इथे आपल्याला सॅक्रिफाईस रेशो त्यांनी सांगितलेला आहे की त्यांचं सॅक्रिफाईस कसा आहे नवीन पार्टनरविषयी. म्हणून 40,000चं जे गुडविल तुम्हाला दिसतंय ते डिस्ट्रीब्यूट करताना सुद्धा सॅक्रिफाईस रेशोमध्ये केलं पाहिजे, हा आपल्याला नियम माहिती. त्यानुसार पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करताना गुडविलचं क्रेडिट टाकताना तुम्हाला दोन्ही पार्टनर्सला सॅक्रिफाईस रेशोमध्ये ते गुडविल 20,000 असं वाटून द्यावं लागेल, डिस्ट्रीब्यूट करून द्यावं लागेल. पुढे सांगितलं आहे प्रिपेअर रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म. हा तुमचा प्रश्न झाला. आता आपण उत्तराला सोल्युशनला सुरुवात करूया. प्रथमतः वर्किंग नोट तुम्हाला दिलेली आहे. वर्किंग नोट कशासाठी दिली आहे, गुडविल डिस्ट्रीब्युशनसाठी दिलेली आहे. मग आता तुम्हाला काय काय दिलेल्या गोष्टी असतात ते एकदा ऑब्झर्व करा, म्हणजे तुमचं कन्फ्युजन दूर होईल. म्हणून हे सगळं मी या स्लाईडमध्ये लिहिलेलं आहे. पहिल्यांदा दिलं आहे ओल्ड रेशो इज इक्वल टू 3:2. नंतर सांगितलं आहे सॅक्रिफाईस रेशो 1:1. व्हॉट इज द टोटल अमाऊंट ऑफ गुडविल, गुडविलची टोटल अमाऊंट किती आहे 40,000. मग आता कोणत्या रेशोमध्ये वाटून घेणार ते, तर सॅक्रिफाईस रेशोमध्ये. म्हणून पाचवी स्टेप त्याच्यामध्ये केलेली दिसते, डिस्ट्रीब्युशन ऑफ गुडविल इन सॅक्रिफाईस रेशो. मकरंद इज इक्वल टू 40,000 मल्टिप्लाइड बाय हाफ म्हणजे काय 1:1 जो रेशो होता त्याच्यामध्ये मकरंदचा किती आहे 1/2. म्हणून 40,000 गुणिले 1/2 बरोबर 20,000 एवढा त्याचा शेअर त्या गुडविलमध्ये दिसून येईल. महेशची तशीच सिच्युएशन आहे, कारण त्याचं सॅक्रिफाईस, दोघांचा सॅक्रिफाईस इक्वल आहे आणि त्यामुळं त्याचं डिस्ट्रीब्युशन त्यालासुद्धा 40,000 × 1/2 इज इक्वल टू 20,000 असंच दिसेल. जर्नल एंट्रीज आपण आधी समजावून घेऊया नेहमीप्रमाणे. या ठिकाणी तुम्हाला बॅलन्स शीटमध्ये बिलकुल जनरल रिझर्व्ह दिसलेला नाही किंवा रिझर्व्ह फंड दिसलेला नाही आहे. दिसतोय का लायबिलिटी साईडला कुठलाच फंड दिसत नाही आहे. आणि ॲसेट साईडला सुद्धा तुम्हाला कुठलाही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स किंवा इतर गोष्टी या दिसत नाही आहेत. त्यामुळे रिझर्व्ह फंडची जनरल रिझर्व्हची एंट्री होणार नाही, परंतु ती मुद्दा म्हणून मी दिलेली आहे की ती कशी होते. जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट काय अमाऊंट असेल ती टू मकरंद कॅपिटल अकाउंट टू महेश कॅपिटल अकाउंट. मग माझा प्रश्न आहे की जनरल रिझर्व्ह कशामध्ये वाटला जातो. एक्झॅक्टली तुम्ही बरोबर गेस केलं, तो ओल्ड रेशोमध्ये वाटला जातो. पुढे जी पहिली एंट्री असते जनरल रिझर्व्ह वाटल्यानंतरची, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स वाटल्यानंतरची, ती म्हणजे कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन. नवीन पार्टनर जे कॉन्ट्रीब्युशन केलेलं असेल त्याची एंट्री तुम्ही करायची. यासाठी मी प्रॉब्लेममध्ये तुम्हाला पहिल्यांदा ऑब्झर्व करायला सांगितलं आहे की तुमच्या ॲसेट साईडला कॅश बॅलन्स दिला आहे की बँक बॅलन्स दिला आहे ते प्रथमतः ऑब्झर्व करा. आणि
त्याच्याही नंतर पुढची गोष्ट आपल्याला आज ॲडजस्टमेंटमध्ये सांगितली, बाय RTGS त्यांनी ह्या दोन अमाऊंट दिलेल्या आहेत. कसल्या? कॅपिटल आणि गुडविल. त्यामुळे इथे बँक अकाउंटचा संबंध येतो, म्हणून आपण बँक एंट्री करणार आहोत, कॅश अकाउंट डेबिट म्हणणार नाही. म्हणून एंट्री काय होते दुसरी? बँक अकाउंट डेबिट 1 लाख टू मंगेश कॅपिटल अकाउंट 1 लाख, कारण मंगेशने हे कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. ही तुमची झाली दुसरी एंट्री. बीइंग कॅपिटल ब्रॉट बाय न्यू पार्टनर इन बाय बँक थ्रू द चेक, ते कॅश मी चुकीने लिहिलं आहे. पुढे बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. जेव्हा तुम्हाला गुडविल कॅशमध्ये किंवा बँक बॅलन्स थ्रू दिलेला असेल किंवा चेक थ्रू दिलेला असेल, तेव्हा तुम्हाला बँकेलाच डेबिट टाकायचं आहे. म्हणून ही एंट्री सेम तशीच येईल, फक्त टू गुडविल अकाउंट आपण लिहिणार आहोत, कारण गुडविल कॉन्ट्रीब्युशन कसं केलेलं आहे? पैशामध्ये केलेलं आहे. बँक अकाउंट डेबिट 40,000 टू गुडविल अकाउंट 40,000. बीइंग गुडविल ब्रॉट बाय पार्टनर into the firm's bank account by RTGS. म्हणून बँक बॅलन्सला डेबिट पडलं, फर्मच्या बँक अकाउंटला डेबिट पडलेला आहे, कारण बँक बॅलन्स वाढलेला आहे त्याचे पैसे येण्यामुळे. गुडविल अकाउंट डेबिट पुढची एंट्री काय होते? पुढच्या एंट्रीज असतात. हे झालं इथपर्यंत कसलं? दोन एंट्री झाल्यात. पहिली एंट्री कॅपिटल कॉन्ट्रीब्युशनची आणि नंतर झाली गुडविल डिस्ट्रीब्युशनची. गुडविल ॲडजस्टमेंटच यापुढे कॅरी करणार आहोत जर असतील तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा गुडविल कॅशमध्ये येऊन आणू द्या, नाही तर पैशामध्ये आणू द्या, नाही तर बँक बॅलन्स थ्रू आणू द्यात. आपल्याला ते डिस्ट्रीब्यूट करणं आहे. म्हणजे ही एंट्री जी आहे 4 नंबरची, ही एंट्री होणारच आहे कुठलीही गुडविलची सिच्युएशन आली तरी. म्हणजे गुडविल रिटेन असेल, रेज्ड असेल, अशी कुठलीही सिच्युएशन जर तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेली असेल तर त्यापैकी ही होणारीच ॲडजस्टमेंट आहे. काय एंट्री झाली ती पहा. गुडविल अकाउंट डेबिट 40,000 टू मकरंज कॅपिटल अकाउंट 20,000 अँड टू महेशच कॅपिटल अकाउंट 20,000. मग एंट्रीचं नॅरेशन काय होतं आहे? बीइंग गुडविल रेज्ड अँड डिस्ट्रीब्युटेड अमंग द ओल्ड पार्टनर्स इन सॅक्रिफाईस रेशो, जो मी तुम्हाला सुरुवातीच्या स्लाईडमध्ये दाखवला आहे आणि तुम्हाला एक्झाम्पलमध्ये सांगितलं गेला. इक्वली सॅक्रिफाईस केलं म्हणजे काय? सारख्या प्रमाणात त्यांना सॅक्रिफाईस करावा लागला, म्हणून गुडविलचं डिस्ट्रीब्युशनसुद्धा सॅक्रिफाईस रेशोमध्ये म्हणजेच इक्वल रेशोमध्ये होणार आहे. पुढे त्या दोघांनी, कोण दोघं? जे ओल्ड पार्टनर्स आहेत, ह्या दोघांनी काय केलं आहे? हाफ ऑफ गुडविल विड्रॉ केलं आहे. म्हणून त्यांनी काय सांगितलं आहे? तुमच्या पुस्तकाच्या प्रॉब्लेम्समध्ये सांगितलेली भाषा जी आहे ती काय आहे की त्याच्यामध्ये सांगितलं आहे की द ओल्ड पार्टनर डिसाइडेड टू रिटेन हाफ ऑफ द अमाऊंट ऑफ गुडविल इन बिझनेसमध्ये हाफ अमाऊंट गुडविल रिटेन करण्याचं त्यांनी डिसाईड केलं. म्हणजे हाफ अमाऊंट ते काय करणार आहेत? विड्रॉ करणार. हे त्याच्यामध्ये सरळपणे आपल्याला समजून येतं आहे. म्हणून एंट्री काय होते? 5 नंबरची एंट्री पहा. मकरंज कॅपिटल अकाउंट डेबिट 10,000, महेशच कॅपिटल अकाउंट डेबिट 10,000 टू बँक अकाउंट 20,000. आधीच्या एंट्रीमध्ये पहा, मकरंद आणि महेशला क्रेडिट कितीचं पडलं आहे? 20,000चं पडलेलं आहे. 20,000 हाफ ऑफ विड्रॉन करणार म्हणजे 10,000 त्यांच्याच गुडविल अमाऊंटमधील ते अर्धी अमाऊंट घेणार आहेत. म्हणून नॅरेशन काय झालं आहे? बीइंग हाफ अमाऊंट ऑफ गुडविल विड्रॉन. पुढची एंट्री जी असते, पुढच्या एंट्रीज ज्या असतात, ट्रीटमेंट ज्या असतात त्या रिव्हॅल्युएशनच्या असतात. 6th एंट्रीमध्ये पहा तुम्हाला दिसते रिव्हॅल्युएशन टू प्लांट अँड मशिनरी. रिव्हॅल्युएशन कशाचं झालं आहे? प्लांट अँड मशिनरीचं झालेलं आहे. प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू ही डिक्रीज झालेली आहे. पूर्वी ती किती होती? 1 लाख रुपीज होती. गुडविल विड्रॉल नंतर आपण एंट्रीज करतो त्या रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या. तर ह्या रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये आज जी पहिली सिच्युएशन झाली आहे ती रिव्हॅल्यूडची, ती म्हणजे प्लांट अँड मशिनरीबद्दल. त्याच्याबद्दल काय काय दिलं आहे आणि इतर रिव्हॅल्युएशन कोणते कोणते आहेत तेही आपण ऑब्झर्व एकदा करून घेऊया.
यामध्ये पहिल्यांदा दिसतं प्लांट अँड मशिनरी व्हॅल्यूड 48,000. जुनी फिगर किती होती? जुनी प्लांट अँड मशिनरीची फिगर होती 60,000 आणि नवीन व्हॅल्युएशन आहे 48,000. फरक तुम्हाला दिसतोय 12,000चा आणि तो फरक काय आहे? निगेटिव्ह आहे, म्हणजेच मायनसमध्ये गेलेले आहे. 48,000 वजाच करावे लागतील, म्हणजे 60,000वरून बॅलन्स किती आणायचं आहे? आता किती दाखवायचं आहे बॅलन्स शीट, नव्या बॅलन्स शीटला? तर 48,000 दाखवायचं आहे, म्हणजेच 12,000 डिक्रीज झालं आहे. प्लांट अँड मशिनरीला असतं डेबिट, त्याला द्यायचं 12,000चं क्रेडिट, म्हणजेच डेबिट कुणाला देणार? रिव्हॅल्युएशन अकाउंटला. पुढची एंट्री सांगते बिल्डिंग टेकन ओव्हर बाय मकरंद. आता ही एंट्री करताना तुम्हाला दोन वेगळ्या एंट्रीज करावे लागतील. एक तर पहिले रिव्हॅल्युएशनची, कारण बिल्डिंगचं व्हॅल्युएशन आता 1,00,000 रुपये झालेलं आहे. पूर्वी किती होतं? 72,000. 72,000वरून 1,00,000वर म्हणजे 28,000चा फरक तुम्हाला दिसतोय. बिल्डिंगला बॅलन्स असतो डेबिट बॅलन्स, त्याचं बॅलन्स वाढलेलं आहे. जुनं व्हॅल्युएशन 72,000 होतं, आताचं व्हॅल्युएशन 1,00,000 रुपये आहे, म्हणजे 28,000ने बिल्डिंग वाढणार आहे. म्हणजेच काय? तुम्हाला बिल्डिंगला अजून डेबिट द्यावं लागेल, जेणेकरून तुम्हाला तो बॅलन्स नवीन बॅलन्स शीटला वाढवता येईल. मग रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये एंट्री काय होईल? तर क्रेडिट साईडला होईल बाय बिल्डिंग अकाउंट 28,000. मकरंदचा त्या ठिकाणी संबंध येणार नाही. एकदा व्हॅल्यू वाढली मग तो टेक ओव्हर करेल. म्हणजेच काय? आता टेक ओव्हरची एंट्री काय होईल? एंट्री पहिली झाली, बिल्डिंगची एंट्री झाली, बिल्डिंग ॲप्रिसिएशनची, बिल्डिंग अकाउंट डेबिट 28,000 टू रिव्हॅल्युएशन अकाउंट 28,000. पुढं बिल्डिंग टेक ओव्हर करण्याची एंट्री काय होईल? मग बिल्डिंगला असतो डेबिट, आता त्याची व्हॅल्यू 1,00,000 रुपये झालेली आहे. टोटल त्याला डेबिट 1,00,000 रुपये मिळालेलं आहे. आता टेक ओव्हर करण्यासाठी मकरंदला त्या ठिकाणी आपल्याला ती बिल्डिंग द्यायची, पूर्ण द्यायची. म्हणजे आता बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये बिल्डिंग दिसणार आहे का? नाही दिसणार आहे. ती पूर्णतः नाहीशी करायची, म्हणजे तिच्या 1,00,000च्या डेबिटला पूर्ण 1,00,000चं क्रेडिट द्यावं लागेल. किंवा सोपं लक्षात असं ठेवा की मकरंदने 1,00,000ला बिल्डिंग नेली आहे, याचा अर्थ आपली एंट्री होणार आहे मकरंद अकाउंट डेबिट. मकरंद अकाउंट इज अ पर्सनल अकाउंट, आणि पर्सनलचा रूल तुम्हाला सर्वांना माहिती आहे, डेबिट द रिसिव्हर. मकरंद इज द रिसिव्हर. मग या ठिकाणी मकरंद कॅपिटल अकाउंट डेबिट 1,00,000 टू बिल्डिंग अकाउंट 1,00,000, अशी ती एंट्री होईल टेक ओव्हरची. पुढे RDD टू बी इन्क्रीज्ड अप टू 4,000. RDD वाढलेला आहे, 2,000ने वाढला आहे. अप टू 4,000 म्हणजे 4,000पर्यंत वाढलेला आहे, आणि तो जुना किती होता? 2,000. 2,000ने वाढलेला आहे, म्हणजेच तुमची एंट्री काय होणार आहे? रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू RDD अकाउंट. ह्या सर्व एंट्रीज आपण या ठिकाणी पाहत आहोत. आता रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट 12,000, being decrease in the value of plant and machinery. 7th, building account debit 28,000, कारण 1,00,000पर्यंत वाढलेली आहे बिल्डिंग, म्हणून बिल्डिंगला डेबिट दिलं 28,000चं 1,00,000चं करण्यासाठी. टू रिव्हॅल्युएशन अकाउंट 28,000. हा गेला इफेक्ट रिव्हॅल्युएशनला. व्हॉट इज नॅरेशन? बिईंग इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग. पुढे 8वी एंट्री होते, मकरंदने ती बिल्डिंग टेक ओव्हर केली, म्हणून मकरंद्स कॅपिटल अकाउंट डेबिट 1,00,000 टू बिल्डिंग अकाउंट 1,00,000. आणि फायनली रिव्हॅल्युएशनची शेवटची एंट्री ती आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू RDD अकाउंट 2,000. का बरं 2,000? कारण वाढलेलं आहे RDD 2,000ने. म्हणजे आता नवीन RDDचं व्हॅल्युएशन तुम्हाला नव्या बॅलन्स शीटमध्ये 2,000 न दाखवता 4,000 दाखवायचं आहे. बिईंग RDD इन्क्रीज, हे त्याचं नॅरेशन छोटं आणि सुटसुटीत द्यायचं आहे. पुढे तुम्हाला आता रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट किंवा लॉस काढायचा आहे. तो कसा काढायचा हे मी तुम्हाला पूर्वी येते ती रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या प्रॉफिट ट्रान्सफर करण्याची. तर त्यामध्ये आपल्याला काय दिसतंय पहा, रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट या ठिकाणी आपल्याला दिसतोय. तो कसा काढला तो मागील स्लाईडवरून आपल्याला कळेल. तर याच्यामध्ये दाखवलं आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट किती वेळा दिसतंय तुम्हाला पहा या स्लाईडमध्ये. पहिल्यांदा डेबिट दिसतंय 12,000चं 12,000चं, आणि शेवटच्या एंट्रीमध्ये 2,000चं, म्हणजे टोटल डेबिट किती झालं? 14,000चं. दुसऱ्या एंट्रीमध्ये 7th एंट्रीमध्ये पहा 28,000चं रिव्हॅल्युएशनला क्रेडिट दिसतंय, म्हणजे डेबिट कमी आहे.
तर 28,000 आणि 14,000 याच्यामधला फरक आहे 14,000चा, म्हणजे 14,000चा. तो किती कुठे कमी आहेत? डेबिटला, रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला. म्हणून आपण रिव्हॅल्युएशनला डेबिट देणार 14,000चं, जेणेकरून मग रिव्हॅल्युएशन अकाउंट टॅली होईल, बॅलन्स होईल, त्याला कुठलाही बॅलन्स शिल्लक राहणार नाही. म्हणजे हा बॅलन्स कुठे ट्रान्सफर होईल? तर ह्या कॅपिटल अकाउंट्सला. 14,000चं आपण डेबिट टाकणार आहोत, तर रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट 14,000 टू मकरंद कॅपिटल अकाउंट 8,400 आणि टू महेश कॅपिटल 5,600. मग आता हे रेशो कोणत्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं असेल? ऑब्व्हियसली ओल्ड रेशोमध्ये. मग ह्या ठिकाणी नॅरेशन काय दिलं आहे? बिईंग रिव्हॅल्युएशन प्रॉफिट डिस्ट्रीब्युटेड इन ओल्ड रेशो पाहिजे तिथे ओल्ड रेशो. ठीक आहे. खाली मी वर्किंग नोट दिलेला आहे तुम्हाला. वर्किंग नोटमध्ये काय सांगितलं आहे पहा, डिस्ट्रीब्युशन ऑफ रिव्हॅल्युएशन प्रॉफिट. टोटल प्रॉफिट आपलं 14,000 आहे, ओल्ड रेशो 3:2 आहे, मकरंद इज इक्वल टू 3/5, म्हणजे रेशोची टोटल आपण छेदाच्या ठिकाणी लिहितो म्हणून 3/5 इज इक्वल टू 5ने जर 14,000ला भागलं तर 2,800 रुपये येतात गुणिले 3, म्हणजेच काय 8,400 एवढा मकरंदचा प्रॉफिट आला. महेशसाठी 14,000 इंटू 2/5 म्हणजेच 14,000ला पुन्हा 5ने भागलं तर आपल्याला 2,800 मिळतील गुणिले त्याचे 2 शेअर, म्हणजे 5600 5,600 एवढा आपला त्या रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट येईल. पुढे आपल्याला दिसतंय पुढचं मेन सोल्युशन जे आपण परीक्षेमध्ये ह्या दोन्हीपैकी एक तयार करणार आहोत. इव्हॅल्युएशन अकाउंटचं एकतर डेबिट रिव्हॅल्युएशन अकाउंटचं एक तर अकाउंटिंग करायचं आहे, अकाउंट्स लेजर अकाउंट तयार करायचे किंवा जर्नल एंट्रीज करायचे. तर या ठिकाणी आपल्याला रिव्हॅल्युएशनच्या जर्नल तर झाल्या पाहून लेजर पोस्टिंग्स कसे असतात, लेजर अकाउंट कसे असतात हे आपण पाहत आहोत. तर यामध्ये 4 कॉलम केलेले दिसतात. पर्टिक्युलर्स अमाऊंट. प्लांट अँड मशिनरीला जसं मी सांगितलं एंट्री झाली होती रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट, म्हणून प्लांट अँड मशिनरीचं पोस्टिंग रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला येईल. टू प्लांट अँड मशिनरी 12,000. RDD वाढलेला आहे, कोणत्या ठिकाणी वाढतो? डेबिट साईडला वाढतो, म्हणून टू RDD अकाउंट. कारण त्याची ट्रीटमेंट कशी करायची असते? तर लायबिलिटीसारखी करायची असते. नंतर बिल्डिंग तुम्हाला दिसते, बिल्डिंगची अमाऊंट आहे वाढलेली आहे 28,000पर्यंत, म्हणजेच क्रेडिट त्याला द्यावं लागेल आणि ॲक्च्युली एंट्रीमध्ये त्याला आपण डेबिट दिलेलं आहे. बिल्डिंग अकाउंट डेबिट 28,000 टू रिव्हॅल्युएशन अकाउंट 28,000. आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण हे बॅलन्सिंग करतो, जसं एंट्रीमध्ये रिव्हॅल्युएशनच्या प्रॉफिटच्या मध्ये सांगितलं मी तुला, तसंच या ठिकाणी आपल्याला फक्त बॅलन्सिंग हे तुलना तर करणं तुम्हाला माहिती, बॅलन्स काढणं, फक्त इथं बॅलन्स नाव टू बॅलन्स कॅरी डाऊन नाव न देता आपण लिहिणार आहोत पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन आपण केलं आणि डिस्ट्रीब्युशन इन द कॉलममध्ये मकरंद आणि महेशला दाखवलेलं आहे. अमाऊंट आहे 14,000 टोटल प्रॉफिटची आणि टोटल रुपीज आहेत 28,000. पुढे आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट दिसतं, जे तुमचं सोल्युशनचं एक पार्ट आहे. डेबिटला पर्टिक्युलर्स मकरंद महेश मंगेश, क्रेडिटला पर्टिक्युलर्स मकरंद महेश मंगेश. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, दोघांचे बॅलन्सेस जे आपल्या एक्झाम्पलमध्ये दिलेले असतात प्रॉब्लेममध्ये ते लिहिलेले आहेत, 95,000 आणि 1,00,000. त्यानंतर मंगेशने कॅपिटल आणलं होतं बाय बँक, RTGSने आपल्या अकाउंटला ट्रान्सफर केले ते फर्मच्या, त्यामुळे बाय बँक अकाउंट 1,00,000 मंगेशच्या कॉलममध्ये. नंतर त्याने गुडविल आणलेलं आहे कॅशमध्ये आणि तेच गुडविल आपण डिस्ट्रीब्यूट केल्याची एंट्री फक्त करत आहोत या ठिकाणी. सो बाय गुडविल अकाउंट 20,000. पुढचं जे त्याच्या पुढची जी पोस्टिंग आहे ती डेबिट साईडला, ती पहा टू बँक अकाउंट 10,000. ते गुडविल विड्रॉनची एंट्री आहे. गुडविल डिस्ट्रीब्युशन नंतर तुम्ही करणार आहात गुडविल विड्रॉनची एंट्री आहे आणि त्याचं पोस्टिंग कसं होतं? ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. तर या ठिकाणी मकरंद आणि महेशला ते डेबिट पडलेलं आहे आणि हाफ गुडविल विड्रॉन केलं आहे ते तुम्हाला दिसतंय. 20,000ला 10,000 आणि महेशच्या सुद्धा 20,000ला हाफ अमाऊंट 10,000. त्यानंतर मकरंदने ती बिल्डिंग जी आहे ती टेक ओव्हर केली, त्याची एंट्री आपण केली होती मकरंद कॅपिटल अकाउंट डेबिट टू बिल्डिंग अकाउंट.
म्हणून 1,00,000 रुपये मकरंदच्या डेबिट साईडला पडतील, कारण तेवढ्याने त्याचं कॅपिटल काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणून टू बिल्डिंग अकाउंट 1,00,000. आणि ॲट द एंड रिव्हॅल्युएशनची तुम्ही एंट्री कराल, पोस्टिंग कराल, नंतर बॅलन्सिंग कराल. म्हणून रिव्हॅल्युएशनची क्रेडिट दिसतंय प्रॉफिटचं, बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट ब्रॅकेटमध्ये दिला आहे प्रॉफिट 8,400. कोणाचा शेअर होता, मकरंदचा, आणि महेशचा किती होता, 5,600चा. नंतर बॅलन्सिंग केल्यानंतर तुम्हाला बॅलन्सेस दिसतील. क्रेडिटची टोटल ही जास्त आहे आणि डेबिटची कमी आहे. जे तुम्ही केले असता तुम्हाला बॅलन्सेस सापडतील, वजाबाकी केली असता. मकरंदचं क्रेडिट आहे 3 पोस्टिंगचं 95,000, 20,000 आणि 8,400. असे टोटल झाले 1,23,400. आणि डेबिटला 2 पोस्टिंग आहेत त्यामुळं ते वजा केले असतं 1,10,000. तुम्हाला किती मिळणार आहेत, 13,400 ॲज अ बॅलन्स ऑफ पार्टनर्स मकरंद कॅपिटल अकाउंट. पुढे महेश आणि मंगेश यांचंही तसंच करणार. क्रेडिटची टोटल महेशची जी आहे ती 1,00,000 अधिक 20,000 अधिक 5,600 म्हणजे 1,25,600 वजा डेबिटला त्याच्या फक्त गुडविल विड्रॉनचं पोस्टिंग आहे 10,000चं. ते वजा केलं असतं तुम्हाला बॅलन्स किती मिळतो, 1,15,600 आणि टोटल 1,25,600. मंगेशची जी अमाऊंट आहे ती क्रेडिटला 1,00,000 कॅपिटल कॉन्ट्रीब्युशनची होती, डेबिटला तेवढेच कॅरीड डाऊन करणार आपण 1,00,000 रुपये. म्हणजे आता तुम्हाला जे नवीन कॅपिटल बॅलन्सेस दिसतात ते हे आहेत, हे कॅपिटल बॅलन्सेस आहेत. तर हे सर्व कॅपिटल बॅलन्सेस तुम्हाला नवीन पार्टनरशिप फर्मच्या बॅलन्स शीटमध्ये दाखवायचे आहेत. तत्पूर्वी ह्या स्लाईडमध्ये मी तुम्हाला पुन्हा प्रॉब्लेम दिला आहे, कारण तुम्हाला हे बॅलन्स शीट रेफर करून तुमचं जे बॅलन्स शीट आहे नवीन फर्मचं ते तयार करायचं आहे. आणि अजून एक महत्त्वाची वर्किंग नोट आजच्या ह्या प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे, ती म्हणजे बँक अकाउंटचा बॅलन्स काढण्याची. डेबिट साईडला बघा काय काय पोस्टिंग आहेत. ओरिजिनल बॅलन्स जो होता बँक अकाउंटचा तो तुम्हाला दिसतो सेकंडला 20,000 प्लस डेबिटला अजून 2 पोस्टिंग टाकावे लागतील. मंगेश कॅपिटल 1,00,000 रुपये त्याने कॉन्ट्रीब्यूट केलं आहे आणि गुडविलसुद्धा त्याने बँक अकाउंट RTGS थ्रू पाठवले होते 40,000. तर असे टोटल 1,60,000 बँक अकाउंटमध्ये जमा झाले होते. परंतु मकरंद आणि महेश या दोघांनी 10,000चं गुडविल अमाऊंटमध्ये विड्रॉ केलेलं आहे, म्हणजेच बँके थ्रू विड्रॉ केलेलं असेल म्हणून त्याची एंट्री क्रेडिट साईडला बाय मकरंद कॅपिटल अकाउंट आणि बाय महेश कॅपिटल अकाउंट. अशा पद्धतीने हे क्रेडिट 2 आपल्याला दिसतील. तर हे क्रेडिट टाकल्यावर आपल्याला बॅलन्स किती मिळतो, 20,000चं क्रेडिट आहे, डेबिट 1,60,000चं, म्हणजेच वजाबाकी केली असतं तुम्हाला बॅलन्स मिळणार आहे 1,40,000चं. त्याचं तुम्हाला अकाउंट तयार करायचं नसेल तर अशा पद्धतीने वर्किंग नोट तुम्ही खाली दिलं आहे त्याच्यात तसं करू शकता. न्यू बँक बॅलन्स कॅल्क्युलेशन कसा करायचं हे खालच्या ओळीवर दिलं आहे. बॅलन्स प्लस कॅपिटल ब्रॉड बाय पार्टनर, बॅलन्स आहे 20,000 प्लस 1,00,000 कॅपिटल ब्रॉड बाय पार्टनर प्लस गुडविल अमाऊंट ब्रॉड 40,000 म्हणजे झाले टोटल 1,60,000 वजा गुडविल विड्रॉन 10,000 म्हणजेच 20,000 रुपये विड्रॉ केलेले आहेत म्हणून 20,000. आणि अशा पद्धतीने बॅलन्स किती राहतो, 1,40,000. नवीन बॅलन्स शीट तयार करताना तुम्हाला ओल्ड बॅलन्स शीटची मदत घ्यायची आहे. नवीन बॅलन्स शीट तयार करताना ओल्ड बॅलन्स शीटची मदत घ्यायची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काही चेंजेस असतील ते चेंजेस करायचे आहेत ॲडजस्टमेंटप्रमाणे. आता कॅपिटल अकाउंट जे दिसतात मकरंद महेश त्याच्यामध्ये मंगेशचं कॅपिटल ॲड होणार आहे. मग 3 कॅपिटल अकाउंट दिसतील, 3 पार्टनर्स दिसतील. त्यानंतर क्रेडिटर्स जे आहे ती अमाऊंट काही आपण बदललेली नाही आहे, ते क्रेडिटर्स तसेच दिसतील 4,000. बिल्स पेबल तसेच दिसतील 3,000. पुढे बिल्डिंग जे आहे ॲसेट साईडला, या ॲसेट साईडला बिल्डिंग जी आहे ती 72,000 होती, 28,000 वाढली, 1,00,000 झाली. 1,00,000 नंतर मकरंदने टेक ओव्हर केली, म्हणजे बिल्डिंग आता नव्या बॅलन्स शीटला दिसणार नाही, कारण ती टेक ओव्हर केली आहे. ती कोणाच्या मालकीत झाली, फक्त मकरंदच्या पर्सनल ॲसेट्समध्ये गेली, फर्मच्या ॲसेट्समध्ये राहिलेली नाही आहे. प्लांट अँड मशिनरी 60,000 आहे आणि आता तिचं व्हॅल्युएशन 48,000 झालं आहे, म्हणजे तुम्हाला डेप्रिसिएशन लेस डेप्रिसिएशन किती दाखवायचं आहे, 12,000.
डेटर्स 42,000च दाखवायचे आहेत, 40,000 दाखवायचे नाही. लेस RDD 4,000, कारण नवीन व्हॅल्युएशन RDDचं कुठपर्यंत वाढलेलं आहे, 4,000 आहे, म्हणजे आउटरला 38,000 दिसेल. बँक बॅलन्स मी आत्ता तुम्हाला काढून दाखवला, तो येतो 1,40,000. आणि शेवटचा आयटम फर्निचर 10,000, ज्याच्यामध्ये चेंजेस नाही आहेत. तर हे सगळं आपण आता बॅलन्स शीटला पाहूया. बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला मकरंद, महेश आणि मंगेश या तिघांचे कॅपिटल बॅलन्सेस दिसतात. त्यानंतर क्रेडिटर्स 4,000, बिल्स पेबल 3,000 आहे तसेच प्रोट डाऊन केले. बिल्डिंग विषय आत्ता जे सांगितलं होतं तेच इन्क्रीज करायची 28,000ने 72,000 प्लस 28,000 वाढले कितीपर्यंत, 1,00,000पर्यंत. नंतर मकरंदने टेक ओव्हर केली म्हणून लेस टेकन ओव्हर 1,00,000 आणि आउटरला डॅश, कारण काहीच राहिलं नाही आता बिझनेसमध्ये बिल्डिंग. नंतर प्लांट अँड मशिनरी 60,000 ओल्ड व्हॅल्युएशन, लेस डिक्रीज दाखवायचं आहे किंवा डेप्रिसिएशन दाखवायचं आहे 12,000चं, म्हणजेच नवीन व्हॅल्युएशन जे ॲडजस्टमेंटप्रमाणे आहे ते 48,000. पुढे डेटर दिसतात 42,000, लेस RDD नवीन कितीपर्यंत वाढला आहे, 4,000पर्यंत वाढलेलं आहे, 4,000च लिहायचा, 6,000 करायचं नाही किंवा 2,000 करायचं नाही. जो वाढून सांगितला आहे कितीपर्यंत वाढला तीच अमाऊंट तुम्ही घ्यायची, 4,000, आउटरला 38,000. बँक बॅलन्स 1,40,000 आणि फायनली फर्निचर अमाऊंट आहे 10,000. जर तुम्ही टोटल कराल दोन्ही साईडची तर ती तुम्हाला सापडेल 2,36,000 म्हणजे 2,36,000. अशा प्रकारे हा प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह झालेला आहे. काय काय पॉईंट्स लक्षात ठेवायचे हे तुम्ही या स्लाईडमध्ये पाहू शकता. जर्नल एंट्री कोणत्या सिक्वेन्समध्ये करायचं ह्याचा एक स्क्रीनशॉट घ्या आणि व्यवस्थित लिहून घ्या. धन्यवाद.